एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35% गुणांची आवश्यकता आहे. एका विद्यार्थ्याला 80 गुण मिळाले आणि तो 25 गुणांनी अनुत्तीर्ण झाला, तर परीक्षा किती गुणांची होती? उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुणांची आवश्यकता आहे. त्या विद्यार्थ्याला 80 गुण मिळाले आणि 25 गुणांनी अनुत्तीर्ण झाला, म्हणजे 80 + 25 = 105. त्याला 105 गुण मिळाले असते, तर त्याला 35% गुण मिळाले असते आणि तो पास झाला असता. तर 35% म्हणजे 105 गुण. तर 100% बरोबर किती गुण? 100 गुणिले 105 भागिले 35. 7 ने काटू, 7 5 35, 7 1 7, बाकी राहिले 3, 7 5 35, 5 1 5, 5 त्रिक 15 बरोबर 3 गुणिले 100, म्हणजे 3 गुणिले 100 बरोबर 300. तर ती परीक्षा 300 गुणांची होती. एक वस्तू 450 रुपयांना विकल्याने 20% तोटा होतो, तर 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी लागेल? आपण 100% कोणती संख्या मानत असतो? 20% तोटा होतो म्हणजेच किती? 80%ला विकली म्हणजेच किती रुपयाला? 450 रुपयांना. जर त्याला 20% नफा हवा आहे, म्हणजे 100 + 20 म्हणजे 120% म्हणजे किती? तिरकस गुणाकार करू. 120 गुणिले 450 भागिले 80. 0 कटला, हा 0 कटला. 4 त्रिकम 12, 4 दुनी 8. बे 1 बे, बे दुनी 4, बे दुनी 4, बाकी 1, बे 5 10, म्हणजेच 3 गुणिले 225 बरोबर 3 5 15, हात झाला 1, 3 दुनी 6 ने 7, 3 दुनी 6, 675 रुपयांना विकावी लागेल, तेव्हा त्याला 20% नफा मिळेल. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि ब तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? हे गणित आपण 2 प्रकारे शिकू. एक काम 12 दिवसात प्लस ब ते काम 24 दिवसात, त्या दोघांची बेरीज करायची, तेव्हा आपल्या दोघांनी मिळून किती दिवसात काम करतील? दिवस निघतील. तर छेद समान करून घेऊ. 2 ने गुणू, 12 2 24, हा छेद समान झाला 24. बे 1 बे प्लस 1 बरोबर 3/24, म्हणजे 1/3 8 24. ते काम 8 दिवसात पूर्ण होईल. दुसरी पद्धत 12 आणि 24 या दोघांची लसावी का घ्यायची. या दोघांची लसावी 24. तर या 24ला चे काम किती? 12 याने भागायचे, 12 दुनी 24, आणि नंतर त्या 24ला बच्या दिवसांनी भागायचे, 24 1 24. या दोघांची बेरीज करायची, 2 आणि 3, या 3 ने लसावीला भागायचे, 24 भागिले 3 बरोबर 3 8 24. तर ते काम दोघे मिळून 8 दिवसात पूर्ण करतील. प्रश्न 4. आणि ब यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 जसे 4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 5 होईल, तर चे आजचे वय किती? आपल्याला चे वय काढायचे. आपण एकची पद्धत शिकू, कारण कोणतेही गणित या पद्धतीने सुटणार आहे आपल्याला. तर आणि ब यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर घेऊ, हा ब घेऊ.
चारच्या वयाचे गुणोत्तर आपण 3x मानू, तर बच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4x मानू. तर आपल्याला म्हणले 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर विचारले म्हणून प्लस करायचं, तर 5 वर्ष आधीच विचारलं असतं तर मायनस करायचं. तर आपला 5 वर्षानंतर म्हणून +5 तेव्हा त्यांचे वय 4 जसे 5 होईल. आपल्याला फक्त आता तिरकस गुणाकार करायचा आहे. 3x + 5 गुणिले 5, 4x + 5 गुणिले 4, 3x + 5 गुणिले 5 बरोबर 4x + 5 गुणिले 4, 5 त्रिक 15x + 5 × 5 = 25, 4 × 4 = 16x + 4 × 5 = 20. तर 15x आणि 16x, 16x मधून 15x गेले, 1x राहिला. आपण स्टेपने करूया, तर मला समजायला पाहिजे. तर 25 + 20 बरोबरच्या अलीकडे आले तर -20 होतात, बरोबर 16x. हे 15x प्लस आहेत, तर बरोबरच्या पलीकडे गेल्यास -15x होतात. तर 25 मधून 20 गेले, 5 राहिले, बरोबर 16x - 15x म्हणजे 1x. आपला एका xची किंमत 5 आली. तर आपल्याला काय विचारले? अचे आजचे वय. आजचे वय अचं 3x होतं, 3x म्हणजेच हे अचं वय आहे 3x, म्हणजे 3 गुणिले 5ची किंमत, xची किंमत 5 म्हणजे 15, 3 × 5 = 15. हे अचं आजचे वय आहे. हे आपलं उत्तर असणार आहे. जर आपल्याला बचं विचारलं असतं तर बचं आजच्या वयाचं गुणोत्तर 4x होतं, 4x होते, म्हणजे 4 गुणिले xची किंमत 5, 4 × 5 = 20 हे बचं वय असणार आहे. पण आपल्याला अचं विचारले, त्यामुळे याचं उत्तर 15 असणार आहे. प्रश्न 5वा. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका विजेच्या खांबाला 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती? तर आपल्याला असं कोणतेही आगगाडीचा विचारू, कोणतेही विचारू, अंतर काढणं असो, वेळ काढणं असो का वेळ काढणं असो, फक्त एकच सूत्र वापरायचं. कोणते गणित असो, या सूत्राने निघणार आहे आपलं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 518 हे सूत्र वापरायचं. पण हे सूत्र प्रत्येक ठिकाणी वापरा, फक्त अंतर घेताना मीटरमध्ये घ्या आणि वेळ घेताना सेकंदामध्ये. तर आपलं कोणते गणित यानुसार निघणार आहे? तर आपला आगगाडीची लांबी काढायची म्हणजे अंतर काढायचे आहे, बरोबर वेग. आपला आगगाडीचा वेग 72 किलोमीटर दिलेला आहे, 72 गुणिले वेळ दिलेला आहे 18 सेकंद गुणिले 518. हे 18 कॅन्सल झाले, बाकी आपलं राहिलं 72 गुणिले 5 म्हणजेच 5 दोन्ही 10, हातचाला 1, 5 × 35 = 36. तर आता अंतर काय असेल? तर अंतर आपलं मीटरमध्ये येते आणि वेळ ही सेकंदात असतो. 360 मीटर ही आगगाडीची लांबी असेल. प्रश्न 6वा. 5,000 रुपयांचे 10% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? हा प्रश्न आपण सोपा घेतलेला आहे, पण हाच प्रश्न येतो. सरळ व्याज विचारलं, सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहीत हवं. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 हे आपलं सूत्र आहे. तर आपल्याला मुदल दिलेली आहे 5,000 रुपये, किमती ठेवून घ्यायच्या. मुदत 3 वर्षाची आहे, 3 गुणिले दर म्हणजेच आपल्याला 10% दर दिलेला आहे भागिले 100. हे 2 शून्य कॅन्सल, हा 2 शून्य कॅन्सल, बाकी काय राहिले 50 गुणिले 3 गुणिले 100, 3 गुणिले 10 म्हणजेच
50 गुणिले 30 बरोबर 5×15 हे 2 शून्य 1500 रुपये हे सरळ व्याज असणार आहे.